मनोज जरांगे पाटील यांनी मराठ्यांना आरक्षण मिळवून देणारच हा उचललेला विडा ते काही खाली ठेवायला तयार नाहीत। गेल्या वर्षापासून ते सक्रियपणे मराठा आरक्षणासाठी उभे आहेत। संपूर्ण मराठवाडा, महाराष्ट्र दौरा, तांडे, वस्ती, पाड्यांपर्यंत त्यांनी मराठी आरक्षणाचा लढा नेला। आता याच मराठी आंदोलनाची पुढची दिशा म्हणजे मुंबई। आता देव जरी आला तरी माघार घेणार नाही अशा शब्दात भाष्य करत 2023च्या शेवटाकडे जाताना त्यांनी मुंबईत जाण्याची घोषणा केली। ऑगस्टच्या शेवटापासून ते आतापर्यंत मराठा आरक्षणाची प्रत्येक बातमी आपल्याला ठाऊक आहे। त्या दिवसापासून ते आतापर्यंत अद्यापही मराठा आरक्षणावर ठोस निर्णय आला नाही। जरांगे पाटील यांनी सरकारला 24 डिसेंबर पर्यंत मुदत दिली होती, मात्र अद्यापही सरकारने कोणताच निर्णय घेतला नाही। त्यामुळे जरांगे पाटील यांनी येत्या 20 जानेवारीला मुंबईत आंदोलन करणार आहेत। या आंदोलनासाठी त्यांनी आझाद मैदानाची मागणी केली आहे। म्हणूनच आता महाराष्ट्राचा केंद्रबिंदू समजल्या जाणाऱ्या मुंबईलाच गाठायचे असे जरांगे पाटलांनी ठरवलंय। मुख्य म्हणजे ते कुठल्याही वाहनाने प्रवास न करता आंतरवली सराटी ते मुंबई अशी पायी दिंडी काढणार आहेत। या दिंडीचा मार्ग आणि त्यामागचं जरांगे पाटलांचं गणित जाणून घेण्याआधी जरांगे पाटलांनी मुंबई गाठण्याचा निर्णय का घेतला, तसेच मराठा आंदोलनाच्या पुढच्या टप्प्यासाठी मुंबईला तीही पायी यात्राच का, हे जाणून घेऊयात। नक्कीच मुंबई म्हणजे महाराष्ट्राचा केंद्रबिंदू आहे। महाराष्ट्राचं सारं व्यवस्थापन या शहरातून केलं जातं। मुंबई म्हणजे स्वप्नांची मायानगरी असं म्हणतात। इथं आलं की साऱ्यांची स्वप्न पूर्ण होतात। मुंबईने आजपर्यंत अनेक ऐतिहासिक आंदोलनं बघितली आहेत। इथे आंदोलन झाले तर त्याचा परिणाम थेट सरकारवरती होईल। आजपर्यंत जितकी उपोषणं जरांगे पाटलांनी आंतरवली सराटीत राहून केली, तेवढ्या आंदोलनांचा इतिहास बघितला तर सरकारने तिथपर्यंत पोहोचायला बराच वेळ लावला। परंतु मुंबई सारख्या ठिकाणी जेव्हा एखाद्या आंदोलनाच्या निमित्ताने अर्ध्यापेक्षा जास्त महाराष्ट्र एकत्र येणार, तेव्हा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार। त्यामुळे नक्कीच सरकारचे लक्ष या आंदोलनाकडे वेधले जाणार। आता जरांगे पाटलांनी ठरवलंय, जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत मी चालत राहणार, मी माघार घेणार नाही। यामुळे सध्या तरी आरक्षण या मुद्द्यावरून जरांगे पाटलांनी सरकारची चांगलीच कोंडी केली आहे। याच दरम्यान आंतरवली सराटी ते मुंबई या पायी प्रवासात जरांगे पाटलांचा मुक्काम कुठे कुठे असणार याची सगळी माहिती त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली। मुंबईत आंदोलनास येण्यासाठी मनोज जरांगे पाटील 20 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजता आंतरवलीमधून निघणार आहेत। यानंतर त्यांचा पहिला मुक्काम बीड जिल्ह्यातील मातोरी या गावात असणार आहे। दुसरा मुक्काम अहमदनगरमधील करंजी घाटातील बाराबाभळी या ठिकाणी करणार आहेत। त्यानंतर तिसरा आणि चौथा असे सलग 2 मुक्काम ते पुण्यातील रांजणगाव आणि खराडी बायपास या भागात करणार आहेत। कारण काय, तर मनोज जरांगे पाटलांच्या म्हणण्यानुसार पुण्यामध्ये आंदोलकांची संख्या करोडोने वाढणार आहे। त्यामुळे पुणे हे आंदोलनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार आहे। एवढ्या मोठ्या संख्येसहित 24 जानेवारीला लोणावळा येथे ते मुक्काम करणार आहेत आणि मग 25 जानेवारीला मुंबईतल्या वाशी येथे मुक्काम करून अखेर 26 जानेवारीला मुंबईच्या आझाद मैदानात मनोज जरांगे पाटील आमरण उपोषणाला बसणार आहेत। मनोज जरांगे पाटलांनी मुंबईत जाण्याचा जो मार्ग निवडला आहे तो मार्ग पुण्यामार्गे जातो। मुंबईला जाताना खरं तर नाशिकवरून सरळ सरळ जाता येतं, पण पुण्यासारख्या शहरातून मुंबई गाठणं यामागे अनेक कारणं दडलेली आहेत। महाराष्ट्राचा भूगोल बघितला तर मुंबईनंतर पुणे हे अगदी सर्वार्थाने मोठे शहर आहे। यातील महत्त्वाची बाब म्हणजे पुणे हे विद्येचं माहेरघर समजलं जातं। स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे असंख्य तरुण मंडळी पुण्यात असतात। तसंच मग पुढील भविष्यासाठी मुंबई गाठायची नाही का, मग चला पुणे असं सहज ठरून जातं। त्यामुळे पुण्यात अनेक मराठा तरुण किंबहुना मराठा समाज स्थलांतरित झालेला आहे। मनोज जरांगे पाटलांनी महाराष्ट्र दौरा करताना पुण्यात ते कधी आलेच नाही। त्यामुळे या निमित्ताने पुण्यालाही या आंदोलनात सहभागी करून घेतलं तर मराठा समाजाची ताकद वाढेल यात काही शंका नाही। म्हणून आंदोलनाच्या दृष्टिकोनातून पुणे आणि तिथला मराठा समाज मनोज जरांगे पाटील यांच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे। ओबीसी मधूनच आरक्षण पाहिजे हा मुख्य अजेंडा मुंबईच्या आंदोलनाचा आहे। सरकारने क्युरेटिव्ह पिटिशन दाखल केली आहे। हेही आरक्षण आपण घ्यायला तयार आहोत, पण हे आरक्षण टिकेल का हे सरकारने आधी जाहीर करावं। मराठा आणि कुणबी एकच असल्याचा कायदा पारित करा आणि ओबीसीतून सरसकट आरक्षण देऊन टाका। आम्ही ओबीसी आरक्षणातच आहोत, त्यामुळे आम्हाला ओबीसीतूनच आरक्षण हवं। सरकारने एकदाचा कायदा पारित करावा आणि मराठ्यांना सरसकट आरक्षण देऊन टाकावं। परीक्षा पास होऊनही नियुक्त्या नाही मिळाल्या, त्यामुळे मराठ्यांचे पोरं बर्बाद झाले आहेत। मराठा समाजाने आता सज्ज व्हावे, गाफील राहू नये। आतापर्यंत 54 लाख मराठ्यांना आरक्षण मिळालं, हे सगळ्यांच्या एकजुटीने प्राप्त झालं। जालन्यात फक्त एका नोंदीवर 70 जणांना लाभ मिळाला। 54 लाख नोंदीमुळे 2 कोटी लोकांना लाभ होईल अशा शब्दात मनोज जरांगे पाटलांनी मराठा समाजाला संबोधले। सरकारने जर का मराठा आरक्षण 20 तारखेच्या आत जाहीर केलं नाही
तर सकल मराठा समाज मुंबईत आल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे सरकारला विचार करण्यासाठी अजूनही वेळ आहे. आंतरवली सारख्या छोट्याशा गावात सुरू होऊन देखील या आंदोलनाने संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला. आता मुंबईकडे झेपवणारं हे आंदोलन महाराष्ट्र सरकार आणि मुंबई महानगरपालिकेला सांभाळता येईल का, हा मोठा प्रश्न आहे. कायदा व्यवस्था, सुरक्षा या सगळ्या दृष्टिकोनातून बघितलं तर वाहतूक कोंडीपासून ते सगळ्याच इतर व्यवस्थेचे 12 वाजण्याची शक्यता वर्तवली जात आहे. फेब्रुवारीपर्यंतचा सरकारने मागितलेला वेळ जरांगे पाटलांना मान्य नाही. त्यामुळे जरांगे पाटलांनी ठरवल्याप्रमाणे ते आपल्या मराठा सेनेला घेऊन येत्या 20 तारखेला मुंबईच्या दिशेने निघणार आहेत. त्यामुळे आता लोकसभा आणि विधानसभा तोंडावर असताना, त्याचबरोबर राजकारणात अनेक वेगवेगळ्या घडामोडी घडत असताना मराठा आरक्षणाचा हा एल्गार सरकारला भारी पडणार का, की मराठा आरक्षणावर सरकार ठोस निर्णय घेईल, हे येत्या 20 तारखेपासून आपल्याला बघायला मिळणारच आहे. या सगळ्या घडामोडींकडे आपले लक्ष असणारच आहे. आपण पुन्हा भेटूयात नवीन माहितीसह. तोपर्यंत तुम्ही पाहत राहा लाईन लाईट क्रिएटिव्ह स्टुडिओ.